शहरातील गजबजलेल्या नेहरू चौकात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास तो जाऊन येणाऱ्या कालीपिली गाडीच्या चालकाच्या गाडीवरून नियंत्रण सुटल्याने ती समोर असलेल्या दुचाकीवर आदळली। यामुळे 3 ते 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास नेहरू चौकात MH39 AD 0315 या क्रमांकाची कालीपिली गाडी येत होती। चालक कविश्वर मोहन कलाल याचे गाडीवरील नियंत्रण सुटले। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पासून नेहरू चौकाकडे असलेल्या अनेक दुचाकींना धडक दिली। अचानक झालेल्या अपघातामुळे नागरिक देखील भयभीत झालेत। यातील दुचाकीस्वारांना तसेच उभे असलेल्या नागरिकांना दुखापत होऊन हात व पायाला गंभीर इजा झाली आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला देखील दुखापत झाली असून त्याला रिक्षाद्वारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अपघाताबाबत माहिती दिली। नेहरू चौकात अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। प्रत्यक्षदर्शीने हजर होतो तिथे तिकडनं स्वामी समर्थ केंद्राकडनं गाडी आली आणि ती ड्रायव्हरला अचानक काही मिरगी आल्यासारखं वाटलं। त्याने डायरेक्ट 4-5 गाड्या उडवून दिल्या आणि त्यानंतर जे मध्ये मोटरसायकल चालत होते त्यांचे कोणाचे पाय फ्रॅक्चर कोणाचे हात फ्रॅक्चर झाले। मी स्वतः हजर होतो तिथे, माझ्यासमोर सर्व झालेलं आहे। परंतु ब्रेक फेल झाला असं वाटलं सर्वांना, तर सर्व ट्रॅफिक पोलीस वगैरे सर्व हजर होते। सर्वांनी मदत केली, सहकार्य केलं। सर्वांनी सहकार्य नाही त्याला दवाखान्यात पोस्ट केलं आणि आता इथे शांतता आहे। किती गाड्या येत होता फास्ट जोराने, त्याच्या काहीतरी बॅलन्स तुटला, मिर गेल्यासारखं झालं त्याला। त्यानंतर त्याला बॅलन्स तुटल्यानंतर सर्व जे रस्त्यात गाड्या उभ्या होत्या 8-10 गाड्या सर्व उडवत गेला। कोणाच्या सर्वांच्या गाड्याचे नुकसान बी झालेलं आहे आणि मध्ये जे मोटरसायकल चालवत होते ते सुद्धा उडून गेले। कोणाचे पाय तुटला, कोणाचा हात तुटला आणि सर्वांना ट्रॅफिक पोलीस पण हजर होते इथे। त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांना दवाखान्यात पोस्ट केला आम्ही।